मित्रांनो, रामकृष्ण हरी, नमस्कार. बघा, आपलं जो टायटल होतं व्हिडिओचं, संजय राऊतांनी थोबाडीत मारून घेतलं आणि सगळ्या चाटुकाराची सध्या झोप उडलेली आहे. कारण आता असं वक्तव्य त्यांनी केलं. माणूस बोलता बोलता एवढं खरं बोलून जातो, की नंतर स्वतःला त्या गोष्टीचा पश्चाताप होतो. सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण घातलं बघायचे आहे ते ते पश्चिम बंगाल कुठे आहे, त्याचं गोडवा इथं गायला जातो. देशप्रेमाचा नाही, देशद्रोहाचा. आपल्याला आज त्याच विषयावरती बोलायचं आहे. संजय राऊतांनी या ममताला सपोर्ट करण्याच्या नादामध्ये स्वतःच कसं काँग्रेसला एक्सपोज केलंय आणि स्वतः आपल्यालाच कसं एक्सपोज केलंय आणि खरंच आपण मूर्ख आहोत हे परत त्यांनी दाखवून दिले. आपल्याला सगळं या विषयावरती बोलायचं आहे. फक्त मी तर काही क्लिप वगैरे काय दाखवू शकत नाही. जे काय आहे ते ऑन रेकॉर्ड आहे राऊतांच्या भाषेमध्ये. तुम्हाला मी खाली त्या व्हिडिओची लिंक देईन, जाऊन तुम्ही त्याचा व्हिडिओ बघून देता. बघा, आणि सगळ्यांना एक विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर. आता पश्चिम बंगालमध्ये जिथं ममतानं एक हट्ट धरलेला आहे, तो हट्ट म्हणता येणार नाही, तो मूर्खपणा आहे. हारायचं स्वतः आपली जिंकून यायची लायकी आपण ठेवली नाही. आणि खरंच आपण निर्बुद्ध आहोत, मूर्ख आहोत, दलिंदर आहोत म्हणून आपल्या लोकांनी ते नाकारलंय. कारण राहुल गांधी बोलले होते पश्चिम बंगालमध्ये बीजेपी येऊ शकत नाही, पण ती का येते ते फक्त ममता बॅनर्जीमुळे येते. कारण त्या प्रकारचं राजकारण, नीच प्रवृत्ती त्या ठिकाणी या बाईच्या माध्यमातून ही सुरू झाली होती. त्या ठिकाणी अक्षरशः हिंदूची अवस्था काय होती आणि ही निवडणूक फक्त भाजपची किंवा त्या ममताची नव्हतीच, ही निवडणूक होती त्या भोळ्या बावड्या हिंदू जनतेची, हिंदू लोकांची. त्या लोकांनी देव पाण्यामध्ये ठेवला होता त्या निवडणुकीच्या वेळेस. त्यांना माहित आहे जर ही निवडणूक हारली तर आपलं जगणं या ठिकाणी ही बाई मुश्किल करणार आहे. आणि त्या बाईला लोकांनी घरात बसवलं. हे जो इतिहास परत झालाय, घडलाय. पूर्वी महाराष्ट्रामध्ये हेच घडलं होतं 24च्या इलेक्शनला, आता परत पश्चिम बंगालला हेच घडलं. स्वतः मुख्यमंत्र्याला लोकांनी पाणी पाजलंय. आणि आता ती ममता हारली आहे, बेकार हारली. ती स्वतः जिंकली नाही, पक्षाचा दारुण पराभव झाला. आता म्हणते आमची नैतिक हार झाली नाही, आम्ही विजयीच आहोत. अरे म्हणजे तुम्ही हार म्हणायला तयार नाही, म्हणजे त्यांना तिथं लाईफ लॉंग आयुष्यभर मरेपर्यंत त्यांना त्या पदावर बसायचंय, मुख्यमंत्री पदाचे. हारलं आम्ही हारू शकणार नाही, जिंकलं लोकशाही जिंकली. आता बघा, संजय राऊतांचं 2-3 वाक्य तुम्हाला सांगतो मी. ते ईडी, सीबीआय काय 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 त्यांनी ठिय्या मांडला, आर्मीने पूर्ण भूत काबीज केले, काय 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 अशा माणसावरती देशद्रोह दाखल करून ह्या माणसाला आपल्या अटक केली पाहिजे. एखाद्या आपल्यासारख्या युट्यूबरनं काय बोललं तर तुम्ही त्याला अटक करताय. आणि संजय राऊत दिवसात ढवळ्या संविधानाच्या विरोधामध्ये बोलतो, त्याला अटक का होत नाही? हा एक सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे मुख्यमंत्र्याला. आता ते जिंकलेलंच आहे, ते हरल्याच नाहीत. एवढं बेकार त्याला हरवलंय. अशा लोकांनी परत राजकारणाचा वास सुद्धा घेऊ नये. पण एवढे निर्लज्ज लोक आहेत हे लोक अजून सुद्धा बोंबलत सुटलेत की या ठिकाणी आम्ही हरलोच नाही, आम्ही जिंकलोच. पश्चिम बंगालची जनता छातीत ठोकून सांगत आहे की हे बाई हरलेली आहे, आम्हाला हे कुठलंच काँग्रेस नको, तृणमूलही नको आणि कुठलंच नको. आमचं भाजप हे बरं आहे, थोडी महागाई वाढेल पण आम्ही सुरक्षित आहोत. आमचा धर्म, संस्कृती, आमचे परिवार सगळे सुरक्षित आहोत, हा विश्वास लोकांना आहे. लोकांनी त्या विश्वासाला मत दिले. सगळ्यात जास्त जनता खुश पश्चिम बंगालची आहे. त्याच्यावरती ही जी काही घराणीशाही होती, ममताची काही दादागिरी होती, हुकुमशाही होती, हुकुमशाही ही मोडीत निघाली. आणि त्यानंतर आता जी ममताची भूमिका आहे ती भूमिका सगळ्यांची आहे. त्यामध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका तीच आहे असं राऊतांनी बोललेलं आहे. म्हणजे उद्धव ठाकरे सुद्धा तीच नीच मानसिकता आहे. भूमिका म्हणजे त्यांची भूमिका, यांची भूमिका तीच आहे. जशी ममता आहे, जे काही उद्धव आहे, हे परत राऊतांनी दाखवून दिलंय, सांगितलेलं आहे. आता ह्यांना लढायचं आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि काँग्रेस आणि सो कॉल्ड विरोधी पक्ष यांना लढायचं आहे. कुणा विरोधामध्ये? भाजपच्या विरोधामध्ये, इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये,
सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये, संविधानिक सगळ्याच गोष्टी विरोधामध्ये यांना लढायचं आहे, पण यांना लोकांसाठी लढायचं आहे. कधी हे लोक कुठल्या प्रश्नावरती कधीच हे प्रश्न विचारत नाही, फक्त स्वतःच्या खुर्च्या गरम करण्यासाठी हे लोक रस्त्यावरती येतात. हे लोकांना समजणं जनतेला पूर्ण कळतंय. आणि ज्यावेळेस मला एवढी मला गोष्ट या ठिकाणी पटली आज, की हे लोक खरंच, हे लोक नाही हो, ह्या लोकांना जे फॉलो करतात त्यांच्या बुद्धीची मला अक्षरशः कीव येते. आता तामिळनाडूमध्ये थलापती विजयनंतर वनथरपा विजय मिळवलेला आहे. त्या ठिकाणी हे लोक म्हणतात की तामिळनाडूमध्ये एक लोकांनी तिसरा पर्याय निवडला, ती क्रेज लोकांमध्ये होती, ती हवा लोकांमध्ये होती, ती वारं तसं होतं. तामिळनाडूमध्ये वारं होतं, क्रेज होती, त्या ठिकाणी SIR नव्हतं का, किंवा त्या ठिकाणी इलेक्शन कमिशन चोर नव्हतं का. बघा किती नीच मानसिकता आहे लोकांची. त्या ठिकाणी काय नव्हतं. केरळला लोकशाही जिंकली आहे, ज्या ठिकाणी काही नव्हतं बरं का. आता हो, राहुल गांधी सुद्धा महामूर्ख म्हणतो गेलं, काय म्हणतो असंच बोलत नाही. 90-92 लाख काहीतरी मत म्हणतात तो संजय राऊत, तिथले बॅन केले गेले पश्चिम बंगालचे, रद्द केले गेले. ते काय भारतीय नव्हते रद्द केलेले. आणि जर भारतीय नागरिक असेल, त्याचा मतदाराचा हक्क दुरावला असेल, तर भाजप आज रोजी संविधानाच्या विरोधामध्ये काम करतंय. तुम्ही पुरावे द्या, ऍक्शन घे, कोर्टामध्ये जा. पण भाजपने त्या ठिकाणी SIR चालू केलं सरकारने, आणि त्या ठिकाणी जे रोहिंग्या आहेत, जे बांगलादेशी आहेत, जी ममताने मतासाठी पाळलेले कुत्रे आहेत, ते सगळ्याला तिथं हाणून लावले. परत त्यांचं नाव काढलेले आहेत यादीमधून. ते 92 लाख लोकांचं नाव हे लोक घेत आहेत. SIR मधून नाव कुणाचे वगळले? जे मयत आहेत, जे इथं एक्झिट करतच नाहीत, आणि जे भारतीय रहिवासी नाहीत, त्यांचं काहीही रेकॉर्ड नाही, त्यांचे फक्त नाव कमी केलेत, बाकी कुणाचेही नाव कमी केले नाही. मग केरळमध्ये 5,90,000 लोकांची नावं कमी केलेली आहेत. त्यावरती, त्या SIR वरती राहुल गांधी काय बोलणार नाही, पण ते पश्चिम बंगालवरती नक्की बोलणार. आणि हे सगळं बोलता बोलता राऊतांनी इंदिरा गांधीचं भांडं फोडलं, जे आता बाजू घेते काँग्रेसची तेल लावून मारलेली आहे. म्हणून तुम्हाला म्हणलं मी, आता संजय राऊतांना आपल्या थोबाडामध्ये मारून घेऊ असं वाटत असेल का. तरी बोललोय, इंदिरा गांधीच्या विरोधामध्ये जगजीवन राम किंवा बहुगुणा यांनी काँग्रेसला सोडून, हे काँग्रेसचे लोक यांनी काँग्रेसचा त्याग केला. का केला? इंदिरा गांधीच्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये. जनता पक्ष आता भाजप हा स्वीकार, कारण मुळात भाजप हा हुकुमशाही पक्षच नाही. आमदार कोण आहेत? भांडे घासणारे बाया आमदार आहेत, ड्रायव्हरचे पोरं आमदार आहेत, शेतकरी सामान्य लोक आमदार आहेत, एक साधा कार्यकर्ता आज भाजपचा अध्यक्ष आहे, एक चायवाला, एक गरीब नरेंद्र मोदी नावाचा एक स्वयंसेवक आज पंतप्रधान आहे. हे सगळं जो काय आहे हे फक्त भाजपमध्ये होऊ शकतं. पण हुकुमशाही ही काँग्रेसमध्ये होती, आता ही आहे. त्यामुळं जगजीवन राम, बहुगुणा यांनी काँग्रेस सोडून जनता पक्ष ते गेले. हे संजय राऊतांनी बोलले, मी बोललो नाही. त्या वाक्याचा माझा आतापर्यंत जे बोललोय त्याचा माझा अर्थार्थी काही संबंध नाही. फक्त राऊतांनी जे बोललोय तेच फक्त मी तिथं मांडत आहे. मग ज्या काँग्रेसच्या हुकुमशाहीला मोडीत काढून या ठिकाणी हे लोक बाहेर जनता पक्षामध्ये आले होते, त्यांना माहित होतं, कारण हा सगळ्यात सेफ आणि सुरक्षित पक्ष आहे. हे जगजीवन रामलाही कळलं होतं आणि बहुगुणालाही कळलं होतं. आता हे राऊतांनाही कळतंय, पण त्यांना ते बोलायचं नव्हतं, ते बोलून गेले. म्हणजे जी हुकुमशाही आहे तरी काँग्रेसमध्ये आहे. आणि म्हणजे हे जे वाक्य असतील, हे वाक्य आहे, हे वाक्य ऐकून त्यांना परत त्यांचे जे कोणी आहेत त्यांना सांगितलं असेलच. पण हे मात्र खरं आहे, हुकुमशाही यांच्यामध्ये आहे. ममता बॅनर्जी ही हुकुमशहाच होती, आणि ती आता पण तोच हट्ट घेऊन बसलेली आहे. म्हणजे हट्टानं काय होणार नाही, ममतामुळे हे देश चालत नाही, ममतामुळं हे काहीच होत नाही. हे लोकांचा कोल आहे, हे संविधानिक प्रक्रिया आहे, यामध्ये तिचा पराभव झालाय. ते त्यांना तोंड दाखवायला जागा नाही, कारण यांचं अपयश आहे. यांनी काम केलंच नाही काही, फक्त जातीयता
आज फक्त लोकांची घरं फुकायची कामं यांनी केलेली आहेत. तुमचं मत काय या विषयावर नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा. आभार.